Hey everyone, we are here on the second episode of our series, of our educational series which we had mentioned. And today we are going to understand about Devrai, a fantastic concept which the tribal villagers and the village community has treasured for so many years, which we are totally unknown about. Let us understand about this beautiful concept of Devrai through architect Pratik Dhanmer. We love his work and what he's doing towards the community, and I'm sure you're going to enjoy this episode too. So let's begin. We believe that whatever we are reading about Vastu Shastra, it is about the in-depth understanding of the plot and the climatology. म्हणजे आग्नेयाला तुमचं किचन असलं पाहिजे. ओके, जे काही असं बेसिक सांगितलं तर का असलं पाहिजे की कारण सूर्याची जी तुमची मॉर्निंगची किरणं येतात ती पहिले तुमच्या किचनमध्ये येतात. पूर्वीच्या काळी असं असायचं की आत्ताही भारतामध्ये एव्हरी सेकंड वुमन हॅज अ डी विटॅमिन डेफिशियन्सी. शी इज इनसाइड द किचन. सो द मोमेंट तुमचं आग्नेय साईडला किचन असेल ते पहिले सूर्यकिरण त्या बाईला मिळणार आहे, तिच्यामध्ये डी विटॅमिन डेफिशियन्सी कमी होणार आहे. सेकंडली दोज सनरेज आर व्हेरी गुड फॉर हे इन्फेक्शन. म्हणजे आपल्याला ते पूर्ण घर हे करतात, जेवण बनतं. सो म्हणून त्याच्यानंतर झोपताना तुमची जी साऊथ वेस्ट आपण म्हटली जाते की बेडरूम असावे का, कारण जेव्हा संध्याकाळी तुमची रूम असते ती हिटअप झालेली असते, सूर्य जेव्हा जातो तेव्हा ती वॉर्म झालेली असते आणि मग तुम्ही जेव्हा तिकडे झोपायला जाता रात्री बाहेर थंडी असते, तुम्हाला त्याच्यामध्ये वॉर्म फिलिंग येतं आणि तुम्हाला झोप खूप चांगली लागते. सो हे क्लायमेटॉलॉजी आहे पूर्ण. मग ते पाणी कुठून वाहायला पाहिजे. आता ऑब्व्हियसली तुमची जी पाण्याची टाकी म्हणजे वेस्ट वॉटरचं पाणी आहे ते अशा दिशेला नसलं पाहिजे जिकडं वारा येतो, कारण मग तो घाण वास तुमच्या घरामध्ये घुसेल. तर हे सगळं आम्ही खूप जास्त आणि आम्ही वास्तुशास्त्राचे नियम पण रिजन वाईज चेंज होताना बघितलेले आहेत. म्हणजे आम्ही जिकडे जातो, आता हिमाचलमधल्या लोकांचं वास्तुशास्त्र कम्प्लिटली वेगळं आहे, साऊथमधल्यांचं वेगळं आहे, महाराष्ट्रातल्या लोकांचं वेगळं आहे, महाराष्ट्रामध्येच किती वेगवेगळे प्रघात आहेत. सो मला तरी वाटतं की त्याला ना असं आंधळेपणाने एक्सेप्ट करण्यात काही पॉईंट नाही आहे. त्याचा पहिला रेलेव्हन्स आपल्याला आयडेंटिफाय केला पाहिजे आणि तो रेलेव्हन्स तुम्हाला समजला. आता पूर्वीच्या काळी कसं होतं की मला तरी असं वाटतं की आपल्या साधू महाराजांकडे वगैरे एक खूप चांगली गोष्ट होती की देवाच्या नावाने ते गोष्टी सांगायचे. म्हणजे तुळशीला पाणी घातलं नाही तर नवरा मरेल. हे का? कारण त्या बाईने घराच्या बाहेर आलं पाहिजे, त्या तुळशीला फेरा मारताना तिच्या पायाला ॲक्युपंक्चर झालं पाहिजे, तिला तो ऑक्सिजन मिळाला पाहिजे, हे तिच्या आरोग्यासाठी सांगितलेलं आहे. पण ते पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीची सिस्टम होती त्याच्यामध्ये कोणत्याच यांनी अलाव केलं नसतं. मग नवरा मरेल सांगितल्यावर ती बाई बाहेर जायला लागली. सो हे असे नियम आहेत मला नेहमी वाटतं वास्तुशास्त्र वगैरे. आता आपल्याकडे देवराई नावाचा कन्सेप्ट आहे, म्हणजे देवासाठी राखलेलं जंगल. ओके, आणि हा कोकणामध्ये तर खूपच आहे. म्हणजे आत्ताच मला कालच एक कॉल आला, राजापूरला एक माणूस आहे ज्यांची स्वतःची पर्सनल 30 एकरवर एक देवराई आहे. म्हणजे त्या 30 एकरला अनटच फॉरेस्ट आहे आणि त्यांना तिकडे एक छोटंसं आता त्या देवराईच्या बाहेर एक होमस्टे बनवायचा, कारण तिकडे बरेच जण पक्षी ऑब्झर्व करायला येतात अँड दे वॉन्टेड टू बिल्ड दॅट फॅसिलिटी. सो देवराई हा कन्सेप्ट काय आहे की देवाच्या नावाने राखलेलं जंगल. ते जंगलामध्ये मग ना कोणत्याच माणसालाही अलाउड नसतं जाण्यासाठी, फक्त गावातला भगत त्या जंगलामध्ये जातो. माणसं गेली जात नसल्यामुळे ना तिकडे बरेच मेडिसिनल प्लांट उगवतात जे असे छोटे छोटे असतात आणि जर खूप जास्त माणसं तिकडे गेली ना तर ते क्रॅम्पल करून ते मेडिसिनल प्लांटची वाट लावून टाकतील. मग तो माणूस आतमध्ये जातो, ते प्लांट घेतो, त्याचं ते पूर्ण चोळामोळा करून समजणार नाही अशी काहीतरी गोळी बनवतो, औषध बनवतो, बरोबर, आणि मग बाहेर येऊन सांगतो हे खा तुला बरं वाटेल. तो कधीच रिव्हील करत नाही मी कोणतं प्लांट त्याला दिलेलं आहे, कारण त्याला माहिती आहे मी जर हे रिव्हील केलं तर मग गावातली लोकं जाऊन हे करतील. आता असे पण काही आहेत की हाड मोडल्यावर एक औषध घेतलं जातं. तर त्यांनी एक नियम कसा बनवलेला आहे माहिती आहे. म्हणजे आमच्या गावातली लोकं म्हणतात की ते जंगलात ते औषध आणायला जायचं आणि बरोबर सूर्य उगवायच्या अगोदर म्हणजे ते तुम्हाला औषध आणायला जायचं असतं आणि ते औषध आणल्यावर पहिल्यांदा असे ते 2 हात त्या पानांवर मारायचे, 2 हातात जेवढी पानं येतील तेवढी घ्यायची आणि त्या झाडाकडे न बघता धावत सुटायचं, तरच ते औषध लागू होतं. सायन्स याच्यात बिलीव्ह नाही करणार, पण लोक झाड कापून आणतील ना रे. हो, आता ते मग नियमच असा बनवायचा. वडाच्या झाडाचं झालंच आहे ना. तेच ना. आता म्हणजे मग
घाबरवायचं कसं लोकांना की नाही 2 हातात वगैरे नंतर बघायचं पण नाही त्या झाडाकडे, नाही तर मग ते औषध लागू होत नाही. मग लोक जातात ते बाबा आणि सूर्यास्तापूर्वी म्हणजे तुला अंधारात नीट दिसत पण नाहीये, त्यामुळे तुला ते तू त्याला एक्सप्लॉइट करूच शकणार नाही, अशी प्रोसेस ती त्यासाठी त्यांनी बनवलेली आहे. सो आय थिंक या प्रोसेसेस ना कधी कधी म्हणजे आपण म्हणतो याला सुपरस्टिशन, अंधश्रद्धा वगैरे, पण म्हणजे हे गरजेचं होतं, कारण तुम्ही त्या अशिक्षित जनतेला कुठे हे ज्ञान देत बसणार आहात? आणि असा काय विश्वास की ते ऐकणार आहेत? नाहीच ना. आता बिहारमध्ये एक एक्सपेरिमेंट झाला. बिहारमध्ये फॉरेस्ट खूप कट डाऊन होत होतं. तिकडे एक NGO आहे, त्यांनी काय केलं माहिती आहे का, सगळ्या भगत बाबांना एकत्र केलं. त्यांना सांगितलं तुम्हाला एक एरिया दिला, त्या एरियामधल्या सगळ्या झाडांना जाऊन टीका लावायचा, पूजा करायची आणि यायचं, आणि त्यांना पेमेंट. फॉरेस्ट वाढलं तिकडचं, कारण की ते लोक पूजा करून यायचे, ते झाड कोणी हातच नाही लावायचं त्या झाडाला, फॉरेस्ट कटच होत नव्हतं. सो सुपरस्टिशन तुम्ही या पद्धतीने वापरलं तर ते फायद्याचंही आहे, कारण लोकांना नाही समजत आहे ना. तुम्ही सायन्स समजावून सांगितल्यावर लोक नाही करत आहेत बिलीव्ह त्याच्यावर. असं म्हणतात की कोकणामध्ये जवळजवळ ब्रिटिश जेव्हा गेले तेव्हा किती म्हणजे त्यांनी डॉक्युमेंटेशन केलेलं होतं. इट इज मोर दॅन 1 लाख आपल्याकडे देवराया होत्या नुसत्या कोकणामध्ये. आता 3000 उरलेले आहेत फक्त. कारण मग लोकांना जसं ते ज्ञान यायला लागलं तेव्हा अरे म्हणजे आता बरेच जण असे पण होते की अरे काय नाही होत, मी तुम्हाला जाऊन दाखवतो, आणि मग ते गेले की मग लोकांचा विश्वास तुटायचा त्याच्यावरनं वगैरे. पण देवराई हा कन्सेप्ट ही जीन बँक असते. म्हणजे उद्या उठून जेव्हा पूर्ण जंगलाला आग लागते ना, देवराईला कधीच आग लागत नाही, कारण त्याच्यामुळे मॉइश्चर कंटेंट इतका जास्त असतो ना त्या झाडांच्या डेन्सिटीमुळे की आग घुसतच नाही देवराईमध्ये. मग सगळे जेव्हा अशी डोंगराला आग वगैरे लागते ना, सगळे प्राणी पक्षी तेव्हा देवराईमध्ये आसरा घ्यायला जातात. ते तिकडचीच फळं फुलं खातात, ते बिया खातात, आणि जेव्हा आग विझते तेव्हा तेच ड्रॉपिंगने त्या बिया पसरवायला सुरुवात करतात. सो बेसिकली ही जीन बँक आहे, ज्याच्यातनं पुढचं तुमचं फॉरेस्ट परत रिग्रो होणार आहे, आणि म्हणून हे करणं फार गरजेचं असतं. सो हे जे कन्सेप्ट आहे, हे जे ट्रायबल फिलॉसॉफीज आहेत, या समजून घेणं फार गरजेचं आहे.